मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता आपण येऊ त्या पवित्र सद्ग्रंथ आपल्या श्रीमद भगवद्गीतेच्या आणि श्लोक नंबर 2 वर 15व्या अध्यायाचा दुसरा अध्याय नंबर 15चा मंत्र नंबर 1 तर आपण वाचला की वरती मूळ खाली शाखा असा हा संसार रूपी पिंपळाचा अविनाशी वृक्ष सांगितलाय. आणि छंदांसी यस्य पर्णानी त्याचे सगळे भाग पान आदी भाग आहेत. यह तम वेद जो त्याला जाणतो स वेदवित हे सगळं आपण वाचलंय. आदि पुरुष परमेश्वर तर समजा त्याचं मूळ आहे परमाक्षर ब्रह्म. आणि अध म्हणजे खाली हा चुकीचा अनुवाद आहे. आता हे संसार रूपी पिंपळाच्या वृक्ष ज्याला अविनाशी म्हणतात, वेद ज्याची पानं म्हटली आहेत. आता जो याला जाणतो मुळापासून खालपर्यंत सवेदवित तो तत्वदर्शी संत आहे, वेदांचे तत्व जाणणारा. आता दुसऱ्यामध्ये म्हटलंय की त्या संसार वृक्षाची तिन्ही गुणरूप रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी, त्या विषय वासनारूपी शाखा समजा आणि त्या खाली आणि वर पसरल्या आहेत, सर्वत्र नव्हे. हे मनुष्य लोकात कर्मानुसारही आपल्याला सुनियोजित ठेवतात. जसं ज्याचं कर्म आहे तसंच देत राहतात. हे इथं आहे, आपल्याला बांधून ठेवतात, बांधणारे असतात आणि खाली आणि वर पसरले आहेत, सर्व लोकात नव्हे. आता तिसऱ्यात म्हटलंय या संसाराचे स्वरूप जसं सांगितलं आहे तसं या विचार काळात नाही प्राप्त होत. गीता ज्ञानदाता म्हणतो की जे मी तुला आता गीतेचं ज्ञान तुझ्या माझ्या विचार काळात डिस्कशनमध्ये गीतेच्या ज्ञानाच्या चर्चेत या संसाररूपी वृक्षाचे जसे स्वरूप सांगितले आहे तसं या विचार काळात म्हणजे तुझ्या आणि माझ्या गीतेबाबतच्या डिस्कशनमध्ये मी नाही सांगू शकत, कारण याचे या विचार काळात नाही मिळत. कारण ना याचा आदी आहे आणि ना याचा अंत आहे, की मला याचं काही ज्ञान नाही. तथा न आता याची चांगल्या प्रकारे स्थिती आहे. म्हणून या सुविरूढ मूलम यांनी अनुवाद चुकीचा केलाय. अति दृढ मूळ असलेले हे ठीक आहे, इथं पुरेसे आहे. अति दृढ मूळ असलेले म्हणजे वर जे मूळ आहे ते तर आहे अमरस्थळ, अमरस्थान परमात्म्याचं. जसं वरचं जे मूळ समजा जिथून सर्व संसाराची उत्पत्ती झालेली आहे, जसं मुळातून झाड उगवतं, बनतं, रोप बनतं, तर ते आधी वरचे जे लोक आहेत सतलोक, अलखलोक, अगम आणि अकेय लोक ते तर सुविरूढ आहे म्हणजे दृढ आहे, ते तर अविनाशी स्थान आहे. आणि तिथूनच बाकी संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्तार प्राप्त झालेला आहे, म्हणजे तिथूनच सर्वांची रचना झाली आहे. ते तर अविनाशी आहे. सुविरूढ मूलम संसाररूपी वृक्षाचे जे मूळ आहे ती तर समजा दृढ आहे, अविनाशी आहे. हे पहा, वरती मूळ आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा हा संसाररूपी वृक्ष आहे. तर ऊर्ध्व मूलम वरचे जे मूळ आहे ते तर अविनाशी आहे. आता 15व्या अध्यायातील आपण आता तिसरा श्लोक वाचत आहोत. सुविरूढ मूलम म्हणजे अतिदृढ मूळ असणारे वरील स्थान जे पक्के अविनाशी आहे, त्या संसाररूपी पिंपळ वृक्षाला दृढेन म्हणजे दृढ असंग शस्त्रेणचा अर्थ तत्वरूपी किंवा तत्वज्ञान रूपी शस्त्राद्वारा कापून यांनी वैराग्य रूप शस्त्र केलंय. याचं कारण की तत्वज्ञानाविषयी चाललं आहे. तत्वज्ञान रूपी शस्त्राने कापून अर्थात ते चांगल्या तऱ्हेने त्या तत्वदर्शी संताकडून तत्वज्ञान प्राप्त करून आणि याला चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्या पश्चात त्या परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे. हे पहा 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात. तिसरा आपण वाचला.
आता चौथ्यावर पुढे इथे याचा अनुवाद आहे चौथ्याचा. त्या पश्चात म्हणजे तत्वदर्शी संतांकडून प्राप्त ज्ञानाच्या आधारे, त्या तत्वज्ञानाच्या आधारे त्या पश्चात त्या परमपद परमेश्वराचा व्यवस्थित शोध घ्यायला हवा, ज्यात गेलेले साधक म्हणजे पुन्हा फिरून संसारात येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या पुरातन म्हणजे जुन्या संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्तार पावली आहे, म्हणजे ज्या परमात्म्याने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे त्याच आदिपुरुष नारायणाला, परमअक्षर ब्रह्मला, सच्चिदानंद घनब्रह्मला मी शरण आहे. या प्रकारे दृढ निश्चय करून त्या परमेश्वराचे मनन आणि निधिध्यास करायला हवं. प्रपद्ये म्हणजे त्याची पूजा करायला हवी. आता श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय नंबर 15चा श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये स्पष्ट झालं की तत्वदर्शी संत कोण असेल, जो हे विभाग सांगेल, संसाररूपी वृक्षाचे कोणकोणते भाग आहेत. मग सांगितलं त्या पश्चात परमेश्वराचा त्या परमपदाचा शोध घ्यायला हवा, जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा फिरून संसारात कधीही येत नाहीत. त्यांचा जन्म आणि मृत्यूचा दीर्घ रोग नाश पावतो. आता पुण्यात्म्यांनो, प्रसंग चाललाय इथे 3 परमात्मा, 3 पुरुष, 3 प्रभू मुख्यत्वे अध्यात्मज्ञानात असतात. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष, एक परम अक्षरपुरुष, ज्याला सच्चिदानंद घनब्रह्म म्हटलंय. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुषांची माहिती भिन्न भिन्न आहे. त्याआधी थोडे आणखी संशय निवारण करूया आणि थोडंसं प्रमाण जाणून घेऊ. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये गीता ज्ञानदात्याने म्हटलंय की जी व्यक्ती त्या तत्ब्रह्मशी परिचित आहे आणि सर्व अध्यात्मज्ञानाशी परिचित आहे, सर्व कर्मांशी परिचित आहे, ती केवळ जरा आणि मरणातून सुटण्यासाठीच प्रयत्न करते, संसारातील आणखी कोणत्याही वस्तूची इच्छा नाही ठेवत. हे 7व्या अध्यायातील 29व्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने सांगितलं आणि 30वा श्लोक आहे 7व्या अध्यायात. मग 8व्या अध्यायातील प्रथम मंत्रात श्लोकात गीता ज्ञानदात्यास अर्जुनाने विचारलं की किम तद्ब्रह्म, ते तत्वब्रह्म काय आहे आणि ते अध्यात्मज्ञान काय आहे, ते कर्म काय आहे, ते तत्वब्रह्म काय याची माहिती मला द्या, की जे जाणल्यानंतर साधक येथील कुठल्या वस्तूची डिमांड करत नाही. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने त्याचं उत्तर दिलंय की ते परमक्षर ब्रह्म आहे. म्हणजे गीता ज्ञानदात्यापेक्षा कुणी अन्य समर्थ शक्ती आहे, तो सुप्रीम गॉड आहे, तो परमक्षर ब्रह्म आहे. आता प्रमाण पहा, हे पहा अध्याय नंबर 7 मध्ये आणि इथे 29वा श्लोक आहे. इथे संस्कृत आहे. जरा मरण मोक्षाय, जरा म्हणजे म्हातारपण, वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यू, मोक्षाय म्हणजे मोक्षार्थ, मोक्षासाठी, जरा आणि मरणातून सुटण्यासाठी, माम आश्रित्य, माझ्या या ज्ञानाचा आश्रय घेऊन, की तत्वदर्शी संताचा शोध घे, ते सांगतील त्यांचा आश्रय घेऊन, यतंतिह, जे प्रयत्न करतात, जरा माझ्या त्या ज्ञानाचा आधार घेऊन तत्वदर्शी संत शोधून प्रयत्न करतात. कशासाठी? जरा आणि मरणापासून सुटण्याचा. ते ब्रह्मतत्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्म च अखिलम. ह्याचा अनुवाद बघा. गीता ज्ञानदाता म्हणतात, जे मला शरण येऊन, जरा म्हणजे वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यूतून सुटण्यासाठी प्रयत्न करतात, यत्न करतात, ते पुरुष तद्ब्रह्म, त्या
ब्रह्मला, तत् ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मास तथा संपूर्ण कर्मास जाणतात. अध्याय नंबर 7:30 मध्ये हे सांगितलंय की जे मला जाणतात या सर्व रूपात ते मलाच जाणतात, पुढे काही जाणत नाहीत. आता या बरोबरच हे 8वे अथ अष्टमो अध्याय, याच्या प्रथम मंत्रात अर्जुनाने विचारलं किम तद्ब्रह्म. अर्जुन उवाच किम तद्ब्रह्म. तुम्ही या ज्या तत् ब्रह्म त्या ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मास तथा संपूर्ण कर्मास जाणतात. तर इथे विचारलं आहे 8व्या अध्यायातील प्रथम मंत्रात किम तद्ब्रह्म आणि किम अध्यात्मम आणि किम कर्म पुरुषोत्तम अधिभूत च किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते. ते ब्रह्म काय आहे, हे पुरुषोत्तम ते ब्रह्म काय आहे. तर गीता ज्ञानदात्याने आता याच गीता अध्याय नंबर 8 आणि श्लोक नंबर 3 मध्ये म्हटलंय ते परमक्षर ब्रह्म आहेत. ते परमक्षर ब्रह्म आहे जे गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आणि समर्थ आहे. आता आपण समजून घेणार आहोत गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये, जे अगदी सहज समजून येईल. क्षरपुरुष हे ज्योत निरंजन आहे. गीता ज्ञानदाता श्रीकृष्णात प्रवेश करून सांगतो. आणि अक्षर पुरुष आहे या 7 शंख ब्रह्मांडाचा स्वामी, जो संसार रूपी वृक्षाचं खोड समजा. आणि मूळ जे आहे ते परमक्षर ब्रह्म आहे. आता बघा गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 आणि 17 हे पहा. याच्या खाली आहे 16वा इथे श्लोक आहे. द्वौ इमौ पुरुषौ लोके क्षरः च अक्षरः एव च. या लोकात द्वौ म्हणजे दोन, पुरुषौ म्हणजे परमात्मा वेल नोन आहेत. कोण? क्षरपुरुष म्हणा, अक्षरपुरुष म्हणा. या पुरुषाला आपण इथे 2 ठिकाणी वापरू शकतो, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. आणि याच्या अंतर्गत जितके प्राणी आहेत ते तर नाशवंत आहेत. जीवात्मा कुणाचा मरत नाही, हे तर सगळ्यांचं, गाढवाचंही नाही मरत. इथला अनुवाद पहा. या संसारात नाशवंत आणि अविनाशी सुद्धा हे 2 प्रकारचे पुरुष म्हणजे परमात्मा प्रभू आहे. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष. आणि संपूर्ण प्राण्यांचे शरीर नाशवंत आहे. जीवात्मा तर सर्वांचा अविनाशी आहे, गाढव कुत्र्याचा आहे. आता 17 मध्ये काय आहे की उत्तम पुरुष तू अन्यहा. या दोन्हींपेक्षा, या क्षर आणि अक्षरापेक्षा, या 2 पुरुषांपेक्षा अन्य आहे. उत्तम पुरुष तू अन्यहा. आणि परमात्मा इति हृदार्था, ज्याला परमात्मा म्हटलं जातं. यह लोकत्रयम आविष्य विभर्ती, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. अव्यय ईश्वर, तो वास्तवात अविनाशी परमात्मा आहे. उत्तम पुरुष म्हणजे श्रेष्ठ प्रभू तर कोणी अन्य आहे. या दोन्हींपेक्षा 16व्या श्लोकातल्यापेक्षा अन्य आहे, वेगळाच आहे. तिन्ही लोकात प्रवेश करून हा संसाररूपी वृक्ष, हे सर्व पूर्ण संसाररूपी वृक्षाला म्हणजे मुळापासूनच आहार प्राप्त होतो. म्हणजे त्या परमात्म्यानेच सर्वांचं धारण पोषण होत आहे. तो सर्वांचा परमात्मा आहे, सर्वांचा दाता आहे. आता इथे पुन्हा पहा. उत्तम पुरुष तू अन्यच आहे. तो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. तो अविनाशी परमेश्वर परमात्मा या प्रकारचा सांगितलाय. आता हे विचलित करेल तुम्हाला हे तत्वज्ञानविहीन. हे 15व्या अध्यायातील 18व्या श्लोकात. आता पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान आहे आणि हे तत्वज्ञानहीन प्राणी तुम्हाला इथे अडवतील की गीता ज्ञानदात्याने 15व्या अध्यायातील 18व्या श्लोकात सांगितलं की तो उत्तम पुरुष मीच आहे. नाही, इथे तर याने असं सांगितलं की माझ्या अंतर्गत जितके प्राणी आहेत त्यापेक्षा मी उत्तम आहे. म्हणून लोकवेदांच्या आधारे म्हणजे दंतकथांच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे. पण त्याने स्पष्ट केलं आहे
15व्या अध्यायातील 17व्या श्लोकात की तो तर कुणी अन्य आहे, त्याबाबत तर तत्वदर्शी संत सांगतील, बस एवढीच गोष्ट आहे. हे पहा, याचा इथं अनुवाद आहे. गीताध्याय नंबर 15 आणि श्लोक नंबर 18. कारण की मी, याचा अर्थ आहे, यस्मात् क्षरम अतीतः अहम अक्षरात अपीच उत्तम उत्तमः अतः अस्मि लोके वेदे. लोके वेदे म्हणजे लोकवेदात, दंतकथांच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रथितः म्हणजे प्रसिद्ध आहे. कारण की मी नाशवंत जड क्षेत्राहून तर सर्वतः अतीत आहे आणि अविनाशी जीव आत्म्याहून सुद्धा उत्तम आहे. म्हणून लोक आणि वेदातही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. आता इथं काय सांगितलंय, जर हे याबरोबर आणखी श्लोक तुम्हाला ऐकवले नसते तर इथे तुमची बुद्धी सेट झाली नसती. हा म्हणतो की माझ्या अंतर्गत जितकेही प्राणी येतात, कारण की हा केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे आणि याला क्षरपुरुषही म्हणतात. तर हा म्हणतो माझ्या अंतर्गत जितके प्राणी आहेत ते भले नाशवंत जडवर्ग असो वा भले अविनाशी जीवात्मा असो, त्याहून मी उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून या दंतकथेच्या आधारे, लोकवेदाच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रसिद्ध होत आहे. वास्तवात पुरुषोत्तम तर त्याने सांगितलं कोणी अन्यच आहे. आणि मग 8व्या अध्यायाच्या श्लोक नंबर 1च्या उत्तरादाखल 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने स्पष्टच केलंय की तो परमअक्षर ब्रह्म आहे. तो परमअक्षर ब्रह्म आहे. आता पुण्यात्म्यांनो, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 आणि 7 मध्ये गीता ज्ञानदाता आपल्याविषयी म्हणतो की अर्जुना, तू सर्व भावाने सर्व समयी माझं स्मरण कर, माझ्यात भाव असणारा बन आणि युद्धही कर, मलाच प्राप्त होशील. अब जा आसा ता वासा होई, मन कर्म वचन सुमरियो सोई. आता 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये गीता ज्ञानदाता या 3 श्लोकात स्वतःहून अन्य त्या परमअक्षर ब्रह्मला शरण जायला सांगतात की त्याची भक्ती केलीस तर त्याला प्राप्त होशील. आणि आपल्याविषयी 2ऱ्या अध्यायातील 12व्या श्लोकात, 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9व्या श्लोकात, 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतो, अर्जुना, तुझे नि माझे खूप जन्म झाले, तू जाणत नाहीस, मी जाणतो. यातून सिद्ध झालं की गीता ज्ञानदाता ही नाशवंत आहे आणि नाशवंताची भक्ती केल्याने स्थायी मोक्ष होऊ शकत नाही, जन्ममृत्यूचा रोग संपू शकत नाही. आता पुन्हा तुम्हाला हे दाखवतो. श्रीमद भगवद्गीता हीच ती गीता जी आहे. आता मी तुम्हाला दाखवतो पहिले गीतेच्या अध्याय 8चा श्लोक नंबर 13. यात म्हटलंय, गीता ज्ञानदाता म्हणतो, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण मा अनुस्मरण यह प्रयाति त्यजन देहम स याति परमाम गतिम. माम ब्रह्म, मज ब्रह्मच, केवळ हे ओम हे एक अक्षर आहे, नथिंग एल्स. माझं तर केवळ एक ओम अक्षर आहे. आणि याचं उच्चारण करून स्मरण करत असता यह प्रयाती त्यजन देहम, जो शरीर सोडून जातो, अर्थात अंतिम समयापर्यंत त्याचं स्मरण करत देह त्यागतो, स याती परमाम गतिम, तो या ओम अक्षराच्या जपाने मिळणारी परमगती, तो या ओम जपाने मिळणाऱ्या परमगतीस प्राप्त होतो. सर्व प्राण्यांचे, हा तर इथून सुरू होतो. याचा अनुवाद 12 आणि 13चा एकत्र केलाय त्यांनी. जो पुरुष ओम ओम या एक अक्षर रूप ब्रह्मला, याने जर अनुवाद चुकीचा करण्याचा ठेकाच घेतला होता. हे एका अक्षर नाही, एक अक्षर मज ब्रह्माचं एक अक्षर स्मरण करताना मज निर्गुण ब्रह्मचं चिंतन करीत शरीर त्यागून जातो, तो पुरुष परमगतीला प्राप्त होतो. आता हा इथे काय म्हणू इच्छितोय गीता ज्ञानदाता की माझं तर एक ओम अक्षर आहे,
आणि जो याचं स्मरण करताना शरीर सोडून जाईल त्या ओमने मिळणारी परमगती ती काय आहे? ते ब्रह्मलोक आहे. आणि ब्रह्मलोकात गेलेले प्राणी ही पुनरावर्ती आहेत. गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये हे स्पष्ट केलंय बघा. हा 16वा श्लोक आहे हा. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोक पुनरावर्ती आहेत. पुनरावर्ती आहे. हा स्टार इथे देऊन त्यांनी ही कन्सेप्ट क्लिअर केली आहे. अर्थात ज्यांना प्राप्त होऊन मागे संसारात यावं लागेल असे म्हणून पुनरावर्ती म्हटलं आहे. म्हणजे ब्रह्मलोकात गेलेले प्राणीही पुन्हा परतून येतात. आता इथे थोडं आणखी दाखवतो. पुण्यात्म्यांनो, आपण पोटासाठी निर्वाहासाठी 15-16 वर्ष शिकतो आणि काय मिळतं? 2 दांबड्या. आणि जर भगवान प्रसन्न झाला तर सर्व काही देईल आपल्याला. या आत्मकल्याणाच्या चॅप्टरला आपण क्लोज करून तर ठेवलाय. आणि कोणी स्टार्ट केलं तर हे अज्ञानी जागोजागी बसलेत ठग. यांना कख माहिती नाही, मूर्ख बनवून ठेवले सर्व विश्वाला. तर दासाची इच्छा आहे की आपण स्वतः समजला तर आपली जडता हटेल आणि तेव्हा आपण यापासून दूर हटून नकलींपासून. यांनी सत्यानाश केला आपल्या आजा पणज्यांचा आणि सर्वांना भूत बनवलं. कुणी गाढव कुत्र्याच्या योनीत गेले, काळाच्या मुखी देऊन टाकलं. तर हे तत्वज्ञान तुम्ही स्वतः समजून घ्या आणि मग बघा काय गोष्ट आहे. सद्ग्रंथ आपल्या जवळ आहेत. आपण एज्युकेटेड आहोत. यांना काही शिंग फुटली होती की ते वाचतायत आणि चुकीचं सांगतायत आपल्याला आणि आम्ही यांना विद्वान समजलो होतो. तर हे समजून घ्यायलाही थोडा वेळ हवा. आता जसं देवी भागवतात, देवी पुराणात देवीजी त्या हिमालय राजाला ज्ञान देत आहेत आणि त्याला सांगते की तू सर्व पूजा सोडून दे, माझी पूजाही करू नकोस जर तुला आत्मकल्याण हवंय. आणि जितकं तिला ज्ञान होतं की कसं आत्मकल्याण ही किती मानत होती, तर म्हणाली की त्या ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे आणि त्याचा जप कर तुझं कल्याण होईल आणि तो जो ब्रह्मलोकात राहतो तिथे जाशील. बघा हे आहे, बघा देवी भागवत. हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. संक्षिप्त देवी भागवत व देवी पुराण. संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी. प्रकाशक एवं मुद्रक गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचं संस्थान. आपण जास्त न वाचता कामाचं वाचूया. 562 पृष्ठावर घेऊन जातो तुम्हाला. 7वा स्कंद, संक्षिप्त देवी भागवत, 562 पृष्ठावर. इथे देवीच्या द्वारा हिमालयास ज्ञानोपदेश, ब्रह्मस्वरूपाचं वर्णन. देवीजी सांगू लागल्या. आधी देवी स्वतःविषयी सांगते, मग म्हणते की त्या ब्रह्मचं काय स्वरूप आहे ते सांगितलं जात आहे. जे प्रकाश रूप सर्वांच्या अत्यंत समीप स्थित, हृदयरूप गुहेत स्थित असल्या कारणानं गुहाचर नावानं प्रसिद्ध आणि महान पद अर्थात परमप्राप्य आहे. ते आहे हे परमसत्य. आता थोडंसं वाचूया. अमृत अविनाशी तत्व आहे सौम्य. त्या वेधण्यायोग्य लक्ष्याचा तू वेध घे, मन लावून त्या तन्मय होऊन जा. हे बघा, त्या एकमात्र परमात्म्यास जाण, दुसऱ्या सर्व गोष्टी सोडून द्या. म्हणजे सर्वांची पूजा, इव्हन स्वतःची पूजाही सोडून द्यायला सांगत आहे देवीजी. हाच अमृतरूप परमात्म्याकडे पोचवणारा पूल आहे. संसार समुद्रातून पार होऊन अमृत स्वरूप परमात्म्यास प्राप्त करण्याचं हेच सुलभ साधन आहे. या आत्म्याचे ओमच्या जपाबरोबर ध्यान कर. ओम नाम जप त्यानं अज्ञानमय अंधकारापासून सर्वथा पार आणि संसार समुद्राच्या त्या पार जे ब्रह्म आहे ते प्राप्त करशील. ओम नाम स्मरणाने ब्रह्मप्राप्ती होईल, तुझं कल्याण हो. आणि तो ब्रह्म कुठे राहतो? तो आहे सर्वांचा आत्मा ब्रह्म. ब्रह्मलोक रूपी दिव्य आकाशात स्थित आहे. आहा, ते ब्रह्मलोकात राहते आणि ओमच्या नामस्मरणाने तू त्या ब्रह्मला प्राप्त होशील.
मिळवशील ते कुठे राहतं ब्रह्मलोकात? आता काय सिद्ध झालं की ओम नामाचा जप केल्यानं कोणती परमगती आहे, ब्रह्मलोक प्राप्ती आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये स्पष्ट केले की तिथं गेलेलेही जन्म मृत्यूत राहतील, पुन्हा परतून येतील. आता आपण पुन्हा परत येत आहोत श्रीमद भगवद्गीतेकडे. बघा, आता हे स्पष्ट झालं श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 मध्ये की मंत्र नंबर 13 मध्ये याने स्पष्ट केले की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुसरण यह प्रयाती तजंदेहम स याती परमाम गतिम. ब्रह्म मज ब्रह्मच हे आहे एक एकाक्षर, ओनली वन मंत्र ओम आहे. ब्रह्म म्हणजे मज ब्रह्मच. ओम इति एकाक्षरम केवळ हे एक अक्षर आहे, नथिंग एल्स. आणि व्याहरण म्हणजे उच्चार करून स्मरण करीत. यह प्रयाती त्यजंदेहम स याती परमाम गतिम. इथून सुरुवात केली अनुवादाची. जो पुरुष ओम या एक अक्षर रूपी ब्रह्मचं उच्चारण करीत मज निर्गुण ब्रह्मचं स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो पुरुष परमगतीस प्राप्त होतो. कोणत्या परमगतीस? ही कन्सेप्ट क्लिअर केली श्री देवीजींनी की ओम नामाचा जप करा, ब्रह्मचा उद्देश ठेवा आणि कुठं जाऊन पोचाल? ब्रह्मला मिळवाल. कुठे राहतो? ब्रह्मलोकात. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात गीताजीमध्ये स्पष्ट केलंय की ब्रह्मलोकपर्यंत सर्व पुनरावर्तीमध्ये सर्व लोक तिथे गेलेले प्राणीही जन्ममृत्यूत येतात. आता तुम्हाला दाखवतो गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5, 6, 7, 8, 9, 10. 5 आणि 7 मध्ये तर गीता ज्ञानदाता स्वतःविषयी सांगतोय. 8व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकात इतकं म्हटलंय, जा आसा ता बासा होई मन करम वतन सुमरियो सोई. ज्यात आशा बाळगून तू जप करत राहशील आजीवन, शेवटी त्यालाच प्राप्त होशील. आता बघा अध्याय नंबर 8चा आता श्लोक नंबर आपण 5 वाचूया. आता आपण हेही वाचले होते, आता थोडीशी परत आठवण करून देतो, विसरला असाल. 8व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात गीता ज्ञानदात्यास अर्जुनाने विचारलं किम तद्ब्रह्म. आपण 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात ज्या तद्ब्रह्म ला तत् ब्रह्म, त्या ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मा संपूर्ण कर्मांना जाणतात. तो जो मला शरण येऊन जरा आणि मरणातून सुटण्यासाठी प्रयत्न करतो, तो पुरुष तद्ब्रह्मला, आणि अर्थात त्या ब्रह्मला संपूर्ण अध्यात्माला कर्मांना जाणतात. इथे अर्जुनानं विचारलं होतं 8व्या अध्यायात प्रथम मंत्रात किम तद्ब्रह्म. या गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात 8व्या अध्यायाच्या या 3ऱ्या श्लोकात उत्तर दिलं, ते परमाक्षर ब्रह्म आहे. आता आपण 8व्या अध्यायाच्या या 5व्या श्लोकात म्हणतो, जो पुरुष अंतकाळातही माझं स्मरण करीत शरीर त्याग करून जातो, तो मद्भावम म्हणजे माझ्या भावरूपास प्राप्त होतो, माझ्यात भावित राहतो, असा याचा अर्थ आहे. हे चुकीचं लिहिले यांनी. यात काही संशय नाही. आणि 6व्यात हे सांगितलंय की हा नियम आहे. यम म्हणजे हा नियम आहे. हे बघा आता आपण 6वा वाचतोय. कुंतीपुत्र मनुष्य अंतकाळी ज्याही भावास स्मरण करत शरीराचा त्याग करतो, त्यालाच प्राप्त होतो. सदा त्याच भावानं भावित राहतो. तद्भाव भावितः तद्भावम तद्भाव भावितः. हे काय सांगितलंय की जो अंतसमयी तीच ज्याची आस्था असेल तिलाच प्राप्त होईल. जा आसा ता बासा होई. आणि इथे 7व्यात म्हटलंय की यासाठी सर्व प्रकारे सर्व समयी माझं स्मरण कर, अनुस्मर, माझं स्मरण कर आणि युद्धही कर.
माझ्यात अर्पण केलेल्या मनबुद्धियुक्त होऊन तू निस्संदेह मलाच प्राप्त होशील. आता 8व्या पुन्हा काय म्हटलंय की जर आता अभ्यास योगयुक्तेन चेतसा, इथे बघा हा अनुवाद काय केलाय ते वाचू. हे पार्थ, हा नियम तर आधीच्या श्लोकात होता. हे पार्थ, परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूप योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्तानं, म्हणजे त्या परमाक्षर ब्रह्मचं, हे पार्थ हा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूप योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्तानं निरंतर चिंतन करीत राहणारा मनुष्य परम दिव्यम पुरुष म्हणजे परम अक्षर ब्रह्मला, त्या परम प्रकाशरूप दिव्य पुरुष परमेश्वरासच प्राप्त होतो. हा हे दुसरं झालं गीता ज्ञानदात्याकडून. आणि 9व्यात पुन्हा म्हटलंय, यात स्पष्टही केलंय कविम पुराणम, पण आता ते छेडायला नको, मोठा चॅप्टर होऊन जाईल. कवीचा अर्थ नंतर बघू. जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियंता, सूक्ष्माहून अतिसूक्ष्म म्हणजे सर्वांचा नियंता, गीतेहून ज्ञानदात्याहून अन्य येतो, सर्वांचा मालक, आणि सर्वांचं धारण पोषण करणारा तो मूळ जडरूपी परमात्मा, अचिंत्य स्वरूप, आदित्यवर्णम सूर्याच्या सदृश्य प्रकाश स्वरूप, नित्य चेतन, आदि आदित्यवर्ण म्हणजे सूर्यासारखा तेजोमय आहे, त्याचा प्रकाशमय शरीर आहे भगवानाचं. अविद्येहून अतिपार, अविद्येहून अतिपार शुद्ध सच्चिदानंद घनब्रह्म परमेश्वराचं स्मरण करत आहे जी व्यक्ती. आता आपण 8व्या अध्यायाचा 10वा श्लोक वाचतोय. 8-9 आपण वाचले, ज्यात गीता ज्ञानदाता कुणा अन्य परमक्षर ब्रह्मचा महिमा सांगतोय. त्याची भक्ती करणारा तो आहे भक्तियुक्त पुरुष अंतःकाळी. योग बलाने, योगबल म्हणजे भक्तीच्या शक्तीने, भ्रुकुटीच्या मध्यात प्राणास चांगल्या प्रकारे स्थापित करून मग निश्चल मनानं स्मरण करत त्या दिव्य परम पुरुषास परम अक्षर ब्रह्मलाच प्राप्त होतो. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो, ते परमाक्षर ब्रह्मच्या प्राप्तीसाठी, सच्चिदानंद घनब्रह्म प्राप्तीसाठी 3 मंत्रांचा जप आहे. ओम तत्सत आपलं तर याने सार्वजनिक केलंय, आणि तत् नि सत्च याला ज्ञान नाही, कारण की याने त्या समयी आवेशात येऊन परमात्म्याच्या त्या ज्ञानाचा नाश केला. मग परमात्मा येऊन ते ज्ञान सांगतात, स्वयं आपलं अन्य रूप धारण करून. तर हे त्याचे एजंट समजू शकत नाहीत. परमात्मा या तऱ्हेने ते आपल्या वाणीत लपवून जातात. मग इथं स्वयं येतात किंवा आपला दास पाठवून आपल्या लेकरांपर्यंत ज्ञान मग सार्वजनिक करतात. आता 17व्या अध्यायाचा 23वा श्लोक पुन्हा दाखवतो आपल्याला. पहा, ही श्रीमद भगवद्गीता 17व्या अध्यायातील 23वा श्लोक दाखवतो. अध्याय नंबर 17तील हा 23 नंबरचा मंत्र आहे. ओम तत्सती, ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविध स्मृतः, ब्राह्मणः तेन वेदाच यज्ञाच विहितः पुरा. ओम ओम तत् 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 सत सत. ओम तर सरळ आहे, तत् आणि सत हे गुप्त आहेत, सांकेतिक आहेत. असा हा 3 प्रकारचा सच्चिदानंद घनब्रह्मचं नाव सांगितलंय, परमक्षर ब्रह्मचं नाव सांगितलंय. आता हे काय स्पष्ट झालं की श्रीमद भगवद्गीतेमध्ये गीता ज्ञानदाता हा ऑप्शन देते की त्या परमक्षर ब्रह्मच्या प्राप्तीचा विधी त्या सूक्ष्म वेदात आहे. त्या ज्ञानास तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. ते सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत निहित आहे. आता पुण्यात्म्यांनो, हा 3 अक्षरी मंत्र जो आहे ही साधना आहे. आता काय, जसं आमचे जे इष्ट आहेत ते तर परमात्मा सत्पुरुष कबीर साहेब आहेत, आमचे इष्टदेव, अनंत कोटी ब्रह्मांडांचे रचनाहार, कुळाचे मालक हे कबीर साहेब, कबीर देव, कबीर परमेश्वरजी आहेत, जे बनारसमध्ये काशी शहरात एका विणकराची भूमिका करत
तत्वज्ञानाचा प्रचार करत आपल्या समर्थतेचं प्रमाण देऊन सशरीर आले होते, सशरीर निघून गेले होते. हे आमचे पूज्य इष्टदेव आहेत. आता जसं आपणास जलाचा महिमा माहिती आहे आणि जल प्राप्त करण्यासाठी आपणास जी काही साधनं घ्यावी लागतील, जी साधना करू ती तर मजुरी आहे, ती साधना आहे. आता उद्देश काय? ती जलप्राप्ती आहे, ते आमचं उद्देश आहे. तर ज्या साधनेत आपण अवजारे प्रयोग करू ती आमची उपास्य नाहीयेत, ती आमची ते साध्य नव्हे, ती साधना आहे. आपली जी प्राप्ती ती जल आहे, आमचा उद्देश ही जलप्राप्ती आहे. तर जसा हा ओम आणि तत्सत या 3 मंत्रांचा जप आहे, आपणास त्या परमअक्षर ब्रह्मला प्राप्त करायचंय. त्या गीतेच्या अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेनेच तू परम शांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. यातून सिद्ध झालं की गीता ज्ञानदात्याहून अन्य ते परमाक्षर ब्रह्म आहे. त्याला शरण जाण्याने परम शांतीला आणि सनातन परमधाम, जे कधी नष्ट न होणारं शाश्वत स्थान, सतलोक स्थान प्राप्त होईल. आणि गीता ज्ञानदात्याने आपल्याविषयी सांगून टाकले की माझे आणि तुझे अर्जुना 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9 मध्ये गीताजीच्या श्लोकात आणि 2ऱ्या अध्यायाच्या 12 मध्ये 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात, अर्जुना तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेलेत, तू जाणत नाहीस, मी जाणतो. आता म्हणून याने 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात म्हटलंय की सर्व भावाने तू त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तू परम शांतीला सनातन परमधामाला प्राप्त होशील. गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये स्पष्ट झालं की तत्वदर्शी संतांच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घ्यायला हवा, जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा परतून कधी संसारात येत नाही. एकट्या ओम नामाचा जप करून यानं सांगितलं काय फायदा मिळेल. 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात की याचं स्मरण करशील तर परमगतीला प्राप्त होशील. ओम नामाने मिळणारी त्या श्री देवी भागवतात आणि 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत स्पष्ट केलं की तो ब्रह्मलोकात जाईल. तिथे ब्रह्मची साधना आहे आणि तिथे गेलेले प्राणीही परतून येतात, जन्म मृत्यू होत राहतो. आता ती साधना कोणती आहे ज्याने परमाक्षर ब्रह्मची प्राप्ती होईल, सर्व शाश्वत स्थान प्राप्त होईल, जिथे गेल्यानंतर पुन्हा कधी परतून येणार नाहीत. ती साधना आहे जी दास तुम्हाला देतो आणि त्याचा संकेत या पवित्र सद्ग्रंथांमध्ये आपल्याला दाखवला. आता 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत 3 मंत्र सांगितले. ओम तत् सत. ओम आणि तत् या 2 अक्षरांचं मिळून एक सतनाम बनतं. ओम तर सार्वजनिक आहे, तत् हा सांकेतिक आहे. परमात्म्याने म्हटलं होतं की आपण जे मूळ ज्ञान आहे ते अजून गुप्त ठेवलंय आणि जोपर्यंत या मधल्या पिढीची वेळ येत नाही तोवर आपण त्याला सार्वजनिक करणार नाही. नाहीतर हे काळाच्या द्वारा चालवल्या जाणाऱ्या पंथांचे पंथी या गुरूंच्या हाती लागला हा मंत्र, तर तेही 30 नामं द्यायला लागतील आणि मग ते अधिकारी नसतील आणि मग माझ्याशी कोणी परिचित नाही होऊ शकणार. अधिकाऱ्याविना प्राप्त या नामाचा, या नामप्राप्तीचाही काही लाभ नाही. अनधिकाऱ्याकडून प्राप्त करून जप करणं व्यर्थ आहे. तर म्हणून हे गुप्त ठेवलं होतं. आता हा 2 अक्षरी मंत्र आहे. यात एक तत् आहे, एक ओम आहे. हा दोन अक्षरी मंत्र सतनाम आहे. आता याचं किती काम आहे? जसं आम्हाला जलप्राप्ती करायची आहे तर बोर केली जाते हँडपंप लावण्यासाठी. जलप्राप्ती करण्यासाठी जमिनीतून हँडपंप लावावा लागतो. हँडपंप आमचा पूज्य नाहीये, ती तर साधना आहे, हत्यार आहे, अवजार आहे, जलप्राप्तीचं इन्स्ट्रुमेंट आहे. तर हा ओम तत्सत जो मंत्र आहे हा इन्स्ट्रुमेंट आहे, हे अवजार आहे त्या सतलोकात जाण्याचं,
ते सत्पुरुष प्राप्तीचं. तर हे आमचं पूज्य नव्हे, हे मंत्र आमचे पूज्य नव्हेत आणि हे वाईटही नाहीत, कारण यामुळे आम्हाला भगवान मिळेल, आम्हाला जल मिळेल. तर ओम नि तत्चं काम आहे श्वास आणि उच्छ्वासाचं स्मरण करावं लागतं. एका मंत्राला बाहेर सोडायचंय, एकाला आत घ्यायचंय. तर असं समजा जसं आपण बोर मारतो पृथ्वीवर, पृथ्वीच्या आत ती खोदतो, बोर असते लोखंडाच्या पाईपसारखी आणि ती ठोकतात खाली, टोकदार असते पुढे आणि त्यात माती भरली जाते आणि माती बाहेर टाकली जाते, मग तिला पुन्हा ठोकतात. मग त्याच्याच बरोबर पायी खाली सोडला जातो, खाली सोडत राहतात. तर त्या बोरनी पाईपचं काम आहे त्या जलापर्यंत पोचणं. जलप्राप्ती नाही करू शकत ती बोरनी पाईप. जलप्राप्तीसाठी हँडपंप लावावा लागेल त्यावर, आणि तो हँडपंप हलवावा लागेल, तेव्हा ते जल मिळते. असे ओम आणि तत् हा 2 अक्षरी मंत्र समजा बोर मारायची आहे श्वास उच्छ्वासाने. आणि जेव्हा कारागीर म्हणजे मेकॅनिक, मिस्त्री, हँडपंप आणणारा हे बघेल की आता हँडपंप लावण्याची, बसवण्याची वेळ आली आहे, जेव्हा जल मिळेल, तर तेव्हाच त्यावर हँडपंप लावतो, नाहीतर म्हणत राहतो की बोर आणखी ठोका, आणखी खोदा, खोदत राहा. तर पुण्यात्म्यांनो, ज्या समयी तुमची या सतनामाच्या भक्तीची कमाई, तुमच्या भक्तीची कमाई जेव्हा ठीक होईल, त्यावेळी सारनाम दिलं जाईल. तेव्हा हे सारनाम समजा हँडपंप आहे आणि हँडपंपचंही मग स्मरण करायचं आहे, त्याची मजुरी करायची आहे, त्याची साधना करायची आहे, तेव्हा हे जल मिळेल. तर हे तिन्ही मंत्र, आदिनामही म्हणतात सारनामाला आदिनाम, आणि सतनाम म्हणतात 2 अक्षरांचं, एक ओम आणि एक तत्. तर या तिन्ही मंत्रांच्या साधनेने आपल्याला परमात्मा मिळेल. आणि जसं तुम्हाला आज सकाळच्या सत्संगात, जसं की तुम्हाला पूर्वी सांगितलं आहे की हे भोळे आत्मे या अज्ञानींसह या चोरांच्या बरोबर किती खुश आहेत, मोठे परमधनी मिळाले, संत मिळाले. तर याविषयी सूक्ष्म वेदात परमात्मा कबीरजींनी सांगितलं आहे के साधों से ती मस्करी और चोरा नाल खुशहाल, ये मल अखाड़ा जीतेंगे युगों युगों के माल. तर असं म्हणतात की या चोर नकली संतांजवळ तर मोठे प्रसन्न होऊन बसलेत, आणि जेव्हापासून या दासानं हा मार्ग स्टार्ट केला परमेश्वराच्या आज्ञेनं, त्या दिवसापासूनच संघर्षाचा सामना करावा लागत आहे. करून थकाण याच कारणानं करवलं या अज्ञानी दुष्ट लोकांनी. तर म्हणतायत परमात्मा की ये मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. कारण की तुम्ही मागील जन्मांतरीपासून भक्ती करत आले आहात आणि त्यांच्यात विशेष ओढ असते भगवंताची. तर ते पुण्यात्मा जाऊन फसले या काळच्या दूतांकडे, या राधास्वामी धनधन सद्गुरू आणि हे दणव डालेर, आग्रावाले आणि हा मथुरावाला जय गुरुदेव, हे ठाकूरजी महाराज, हे सारेच्या सारे काळाने पाठवलेले एजंट आहेत. यांनी तर साऱ्या दुनियेला आपल्या नादी लावलं. आता हे पुण्यात्मा परमात्म्याची आस लावूनच होते. युगायुगांचे मल्ल आहेत, पलवान आहेत, रेसलर आहेत हे, आणि थांबू नाही शकत हे आत्मे भगवंतांशिवाय. यांच्या आत अशी एक प्रेरणा आहे मागील संस्कारांची. आणि आता हे फसले या काळाच्या दूतांकडून की जिथे काही भक्ती नाहीये, ज्योत लावणे यांनी बंद करून टाकलं, धर्मकर्माचे काही मार्ग नाहीत, विधी नाहीत, शास्त्रानुकूल साधना नाही. तर हे नास्तिक होतील काही दिवसांनंतर. जर हा मार्ग स्टार्ट नसता झाला भगवंताचा, तर पूर्ण भारतवर्ष नास्तिक झालं असतं. आता हे नास्तिक झालेच आहेत. जसे ख्रिश्चन आहेत, सर्व मांस खातात, दारू पितात, सिगरेट पितात, काही मनाई नाही. फक्त एकदा चर्चमध्ये हे केलं की चल भाऊ. तर ही काय भक्ती आहे? इथेच सीमित होतं. काही दिवसांनंतर हे जेवढेही त्या दुसऱ्या महापुरुषांकडे गेले, त्यांना परमधनी जाणून आता सर्वांची दुर्गती होईल, थोड्या दिवसात सुरू होऊन जाईल.
आणि मग नास्तिक होतील, विचार करतील कुठे भगवंत नाहीये. आम्ही 6-6 तास ध्यान लावून पाहिलं, गुरुजी तर 2.5 तास सांगत होते. तर आता परमात्म्याने कृपा केली की आपल्याला हा यथार्थ भक्तीचा मार्ग मिळाला. आता काय की जसं ये तो मल अखाड़ा जीतेंगे युगन युगन के माल. ते पुण्यात्मे हे खरं ज्ञान ऐकतील, मग पळत येतील आपल्या या यथार्थ स्थानी. ते राहू नाही शकत तिथं. आज काय बालक आहेत, केसांची त्वचा सुद्धा ओरबडून देतील जेव्हा समजून आले की यांना परमधनी मानलंय, हे सांगतील ते फायनल आहे. आता त्यांना कखही माहिती नाही आणि सतनामाचा पत्ता, काळाच्या 5ही नामांचा जप करवतात आणि गोष्टी करतात सतलोकी जाण्याच्या. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? प्रदीप पांडुरंग बोबडे. आपण कुठून आलात? मी गाव पंचगावन, तालुका तेलारा, जिल्हा अकोला येथून आलेलो. आपला व्यवसाय काय आहे? मी शेती करतो. शेती हा माझा मुख्य व्यवसाय आहे आणि वडिलोपार्जित शेती करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा मी 2014 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर मी आपली जी प्रचलित पद्धती आहे, जसे की गणपती, शिवजी, विष्णूजी, हनुमानजी आणि दुर्गादेवीजी यांची भक्ती करायचो. आमच्या गावाजवळून शेगाव हे 30 किलोमीटर अंतरावर आहे. यांची भक्ती करायचो. दर गुरुवारला 21 अध्यायापैकी एक जो अध्याय असतो तो पोथीमधील एक अध्याय पूर्ण मी वाचून काढायचो आणि अशी भक्ती पद्धती मी अगोदर करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, तर ह्या भक्ती साधना आपण मुळातच करत होतात. तर तुम्हाला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यावी आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्या मार्गात कसे आलात? सरजी, ही भक्ती करता 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 असं व्हायचं, भक्ती तर करत होतो परंतु संकट जे आहेत ते जसेच तसेच राहत होते आणि ज्या बिमाऱ्या लागून होत्या ह्या जसेच तसेच लागत होत्या. मनात विचार यायचा की आपण एवढी भक्ती तर करतो पण आपल्याला या भक्तीपासून लाभ का मिळत नाही. नेहमी हा प्रश्न मनात यायचा. तर बरेच वेळ असं वाटायचं की आपलंच काही चुकत असेल या भक्तीमुळे. आपण जे भक्ती करत आहोत या भक्तीत आपल्याला काही समाधान मिळत नाही. समाधान मिळत नाही तर मग या देवतांकडे एवढी पावर नाही की आपल्या ज्या गरजा पूर्ण आहेत, समजा आपल्याला जे मानसिक समाधान पाहिजे आणि शारीरिक सुख पाहिजे, हेच एक यापासून आपल्याला लाभ मिळत नव्हता. हे एक मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण होत होता. जसं तुम्ही सांगत आहात की आपण एक उद्देश घेऊन भक्ती साधना करत होतात. आपल्याला शारीरिक पीडा होती आणि आपल्याला आध्यात्मिक लाभ प्राप्त व्हायचा होता, परंतु ह्या जे आपण पूर्वीची जी भक्ती साधना करत होतात त्यातून या गोष्टी काही साध्य होत नव्हतात. तर आपण संत रामपालजी महाराजांच्या साधनेमध्ये किंवा त्यांच्या दीक्षेमध्ये कसे आलात? अगोदर जी भक्ती करत होतो त्यामुळे कोणताही लाभ न मिळाल्यामुळे मी अगोदर भक्ती करायचो, गायन करायचो, भजन करायचो, परंतु हा आत्मिक सुख जे होतं ते मला नव्हतं मिळायचं. मी दुसऱ्याला आनंद देऊ शकत होतो परंतु मला त्यापासून कोणताच आनंद मिळत नव्हता किंवा कोणत्या प्रकारचं सुख मिळत नव्हतं. मग नंतर मला माझे जे जावई भाऊ आहेत आणि बहीण आहे तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली होती आणि माझे भाऊ आहेत त्यांनी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेतली होती आणि त्यांनी मला बरेच वेळ संत रामपालजी महाराजच्या गुरुदीक्षा घेण्यासाठी प्रयत्न केले, परंतु 6 महिन्यापर्यंत मी तिथं त्यांना आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ असं करत होतो. परंतु त्यांनी मला बरवाला इथं संत रामपालजी महाराजच्या आश्रमात नेलं. भक्त समाजाचं जे आचरण होतं मला एकदम त्यांच्या आचरणामुळे एकदम मन माझं प्रसन्न झालं आणि मी तिथं नामदीक्षा घेण्याचा मी एकदम निश्चय करून घेतला आणि संत रामपालजी महाराजांकडून तिथं मी नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की
आपले जे बंधू होते तसेच जे आपले बहिणीही होते यांनी आपल्यापूर्वी संत रामपालजी महाराजांची ज्ञानदीक्षा घेतली होती आणि त्यांच्याकडनं आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती मिळाली आणि आपण बरवाला स्थित आश्रमात जाऊन त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतली. तर ह्या गुरुमंत्रामुळे आणि त्यांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? लाभ तर बरेच मिळाले भगतजी. म्हणजे लाभ जर सांगितले तर दिवसाचे रात्र, रात्राचे दिवस कमी पडतील एवढे मला लाभ झाले. एक मला खूप मोठा लाभ झाला की जो मला मूळव्याधीचा त्रास होता आणि भगंदरचा त्रास होता, या परमात्म्यानं माझ्या दुःखाचं निरसन केलं आणि माझं दुःख आणि माझी जी बिमारी हे पूर्वत बसून गेली. कारण की मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला या बिमारीपासून दुसरा महाभयंकर बिमारी होऊ शकते आणि यातून तुमची सुटका होणार नाही. परंतु तरी मी संत रामपालजी महाराजांवर दृढ विश्वास ठेवून आणि त्यांनाच डॉक्टर मानून मी कोणत्याच प्रकारचा इलाज तिथं केला नाही. फक्त थोड्याशा काही गोळ्या घेतल्या आणि ऑपरेशनचा जो डॉक्टरांनी मला सल्ला सांगितला होता तो मी अजिबात त्यांचा ऐकला नाही. आता मला कोणत्याच प्रकारचा त्रास नाही आणि कोणतीही प्रकारची त्यापासून उणीव मला जाणवत नाही. सर, मला असं विचारायचं होतं की आपल्याला हा जो त्रास होता हा किती वर्षापासून होता आणि ह्या त्रासामुळे आपण किती वर्षापासून या त्रासाला आपण झुंज देत होतात? या त्रासाला भगतजी मी 2 वर्षापासून झुंज देत होतो, परंतु मला कोणत्याच प्रकारचा यापासून अगोदर लाभ मिळाला नाही. परंतु ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यावेळेस मला याचा पूर्णपणे लाभ झाला आणि माझे दुःख पूर्णपणे बरे झाले आणि माझा रोग ठीक झाला. म्हणजे जे आपण मनात इच्छा निर्माण करतो त्या पूर्ण इच्छा निर्माण होतात, त्या पूर्ण इच्छा पूर्ण होतात. तसेच मी माझ्या शेतामध्ये बोर करण्याचा विचार केला होता आणि आमच्या इकडे अशी पद्धती आहे की कोणीही असं विना पाणी पाहिल्याशिवाय बोर करू शकत नाही आणि बोर शेतात मशीन नेत नाही. कारण की आमच्या इकडे जो खारपान पट्टा आहे या खारपान पट्ट्यात बरेच ठिकाणी पाणी आहे, कुठं नाही. म्हणून बरेचसे लोक असे नारळवाले येतात, ते पाणी पाहतात. मी कोणत्याच प्रकारचा असा विचार केला नाही. मी असं म्हटलं आपण ज्या परमात्म्याची भक्ती करत आहोत, ज्या परमात्म्यावर आपला दृढ विश्वास आहे, ते परमात्मा आपल्यासाठी कुठंही काही करू शकतात. म्हणून मी असा विचार केला. माझ्या शेतात मी ज्यावेळेस बोरची मशीन आली, बोरवाल्याने विचारलंय तुम्हाला इथं बोर कुठं करायचे आहे, तुम्ही पॉईंट नेमला का या बोरसाठी मशीन जिथं लावायची आहे? म्हटलं जिथं बोरची मशीन आहे तिथंच तुम्ही बोर सुरू करा. त्यांनी मला सांगितलं इथं नारळ फोडावे लागेल. मी म्हटलं नाही, नारळ वगैरे काही फोडायचं नाही, संत रामपालजी महाराजांचा जय जयकार लावा आणि तुमची मशीन सुरू ठेवा. त्यांनी मशीन चालू केली. चालू करता करता पूर्ण रात्रभर ते मशीन चालू झाली आणि एका रात्रीत ते पूर्ण बोर झाली. बोर झाल्यानंतर भगतजी एक प्रसंग असा आला भगतजी माझ्यासमोर. आमच्याकडे 10 पाईप टाकतात, म्हणजे 20 फुटाचा एक पाईप, 200 फूट आम्ही बोर करतो. काही त्यामध्ये झरीचे पाईप असतात आणि काही प्लेनमध्ये पाईप असतात. असे करता 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 ते एक पाईप सोडत गेले, जमिनीमध्ये जसे सोडत गेले तसे जमिनीत सोडता सोडता त्यांनी एक पाईप सोडायचा, दुसरा सोडायचा, तिसरा सोडायचा, चौथा पाईप सोडायचा. असे 9 पाईप सोडले आणि त्या दोराने ते पूर्ण घट्ट बांधून घेतला पाईपाला आणि शेवटचा पाईप जो जोडायचा राहिला होता तो म्हणजे शेवटचा पाईप जोडला. त्याच्या अगोदरच हे खालचे पाईप सर्व त्या जमिनीमध्ये चालले गेले, पाण्यात चालले गेले. विचार पडला आता कसं करायचं. जो पाईप जोडतो त्या पाईपाला प्रत्येक याला आपण ते हे लावतो, सोल्युशन वगैरे लावतो आणि तो स्क्रूने फिट करतो. हा शेवटचा पाईप तसाच राहिला होता. ते जे 9 पाईप जमिनीत गेले ते पाण्यात गेले. त्याचा काही थांगपत्ता नव्हता की हे कुठं आहेत आणि कसे आहेत. म्हणून शेवटचा पाईप जो जोडायचा राहिला होता त्यांनी सगळ्यांनी माझ्याकडे पाहिलं, विचार केला आता कसं करायचं. मी एकच म्हटलं की संत रामपालजी महाराजांचा जय जयकार लावा आणि तो शेवटचा पाईप सोडून द्या. जे काय करतील तेच करतील. तो शेवटचा पाईप मी तसाच त्या ह्याला जोडून दिला आणि तो पाईप म्हटला आता तुम्ही ते पूर्ण पाईप उचलून पहा. म्हणजे पूर्ण पाईप जुटत नसते तर तो एक पाईप वरती येत असता, परंतु ते पूर्ण पाईप त्या शेवटच्या पाईपासोबत जुडले. नंतर मी काय केलं, आमच्या इकडे ते ग्रॅव्हल वगैरे टाकतात आजूबाजूला आणि नंतर त्याला ते लोखंडी पाईप असते, म्हणजे त्याला पायली म्हणतो. ते पायली त्याला जोडून दिली आणि शेवटून मी एक दगड घेतला आणि ते पाणी असं टाकलं. म्हटलं जर पाण्यात जर हा दगड गेला तर पाणी वाचणार आहे आणि हे आपला पाईप म्हणजे त्याला जोडला म्हणजे ते आपलं काम सक्सेस झालं.
पण तो दगड जो सरळ पाण्यात गेला आणि पाण्याचा आवाज आला. दगड इकडे तिकडे जर पडत असता तर तो दगडाचा आवाज जिथं खाली दगड आहेत, जिथं ते ग्रॅव्हल आहे तिथं पडत असता. परंतु तो नंतर तो पूर्ण पाईप त्या जोडला गेला आणि बोरपर्यंत पूर्ण पाईप जोडले गेले. नंतर मी दुसऱ्या दिवशी विचार केला की आपल्या बोरला किती पाणी आहे हे तर आपल्याला माहीतच आहे किती पाणी लागलं. मग दुसऱ्या दिवशी मी ते दुसरी मशीन जे पाणी उपसायची मशीन असते ती घेऊन आलो. ती आणल्यानंतर त्यांनी पूर्ण उपसा केल्यानंतर मला त्यांनी एकच सांगितलं की म्हणे तुमच्या शेतामध्ये एवढं पाणी आहे की तुमच्या या पूर्ण क्षेत्र आजूबाजूला तुमचं 10 एकराचं क्षेत्र या पाण्यामुळे या बोरवर तुमचं होऊ शकते. एवढा असा खूप लाभ झाला. तसे अनेक लाभ मला मिळाले सरजी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जेव्हा आपण नामदीक्षा घेतली आणि त्यांनी जी सद्भक्ती आपल्याला दिली त्या सद्भक्तीच्या जोरावर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. जसे की शारीरिक जी पीडा होती आपली भगंदराची ती सुद्धा पूर्णपणे दूर झाली आणि आपल्या ज्या बोरिंगला बरेचसं असं पूर्ण प्रमाणात पाणी प्राप्त झालं आणि आपली जी शेती आहे आज ती पूर्ववत व्यवस्थित प्रमाणे शेती होते आणि शेतीला पूर्णपणे पाणीचा पुरवठा होतोय. तर ह्या अनुषंगाने आपण जे इतर आपले जे समाज बांधव आहेत किंवा जे आपले मित्रपरिवार आहेत तसेच जे श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहात त्यांना आपण काय संदेश द्याल? जे श्रोतावर्ग मला बघत आहेत यांना मी संदेश तर काही देऊ शकत नाही, परंतु एकच सांगू इच्छितो, मानव जन्म दुर्लभ आहे, मिले ना वारंवार और तरवर से पत्ता तुट गिरे बहुर न लगता आधार. संत रामपालजी महाराज हेच एक पूर्ण गुरु आहेत आणि तेच आपल्या सर्व गोष्टीचं निराकरण करू शकतात. तेच आपल्या संकटाचं निराकरण करू शकतात. तेच आपल्या दुःखाचं निराकरण करू शकतात. मला जे आत्मिक सुख मिळालं, आध्यात्मिक सुख मिळालं, शारीरिक सुख मिळालं आणि भौतिक सुख जे मिळालं हे संत रामपालजी महाराजांमुळेच मिळालं. संत रामपालजी महाराज या धर्तीवर पूर्ण परमात्माचा अवतार आलेले आहेत. त्यांच्याकडून नामदीक्षा घ्या व आपल्या जीवनाचे कल्याण करा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे एकमेव संत आहेत की जे शास्त्रोक्त भक्ती देतात आणि त्याच्यामुळे शास्त्रोक्त भक्ती केल्यामुळे आपल्याला बरेच प्रकारचे भौतिक, आर्थिक, शारीरिक असे लाभ प्राप्त होतात. तर या अनुषंगाने जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती गुरुमंत्र किंवा नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आता या स्क्रीनवर जे नंबर आलेले आहेत आणि या स्क्रीनवर जे नंबर येतात या नंबरवर कॉल करून आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवे नाही तो पूर्ण भारतामध्ये आणि पूर्ण विश्वात इथं संपर्क साधून तुम्ही इथं नामदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आज जगभरात नामदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून दिली गेलेली आहेत. तर मला असं विचारायचं आहे की जर कोणी श्रोता किंवा साधक नामदीक्षा घेण्यासाठी जात असेल तर त्याला तिथे किती पैसे द्यावे लागतात किंवा किती पैशाची वर्गणी किंवा पावती फाडावी लागते? सरजी, हा तर एक भ्रम आहे की इथं काही पैसा वगैरे लागतो का? अजिबात नाही. एक प्रकारचा एक म्हणजे एक आपण जे काय म्हणतो 1 रुपयाचाही खर्च इथे येत नाही. उलट इथून जे सामुग्री मिळते जसे की नामदीक्षा कार्ड आणि आरतीचे जे पुस्तक आहे ते एकदम फ्रीमध्ये मिळते. येथे कोणत्याही प्रकारचं कॉस्ट घेतले जात नाही आणि कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाहीत. हा आपला एक भ्रम आहे की बा इथे काही पैसे घेत असतील काय. अजिबात नाही. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला
7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.